श्री पतंजली महामुनये नमः। अविद्येच्या बीजातून अभिवर्धनाची जी पहिली अवस्था आहे, प्रथमावस्था आहे, ती अस्मिता असते आणि त्याचा निर्देश सूत्रकार एका स्वतंत्र सूत्रानिशी करतात. दृक्दर्शन शक्त्योः एकात्मता इव अस्मिता. अर्थात दृक्शक्ती म्हणजे पुरुष, म्हणजे चैतन्य, म्हणजे आत्मतत्व, आणि दर्शन शक्ती म्हणजे बुद्धी, यांच्यात प्रतीत होणारी जी एकात्मता असते तीच अस्मिता असते. म्हणजे थोडक्यात म्हणजे विपर्याच्या संदर्भात आपण असं पाहिलं की काळा वर्ण, कृष्णवर्ण हा शुक्लवर्ण भासणं ही झाली अविद्या. आलं का लक्षात? पण शुक्लवर्ण आणि कृष्णवर्ण हे एकसारखे भासणं ही झाली अस्मिता. आलं का लक्षात? अविद्येच्या संदर्भात आपण असं पाहिलं की जे कोळसा काळा आहे, जो आहे कृष्णवर्ण, जो आहे तो शुक्लवर्णी वाटणं ही अविद्या आहे, असं आपण पाहिलं. आलं का लक्षात? पण हा विपर्य आता कसा आहे बघा. विपर्याची दुसरी श्रेणी लक्षात घ्या. दुसऱ्या पर्वात काय होतंय तर कृष्णवर्ण आणि शुक्लवर्ण हे एक भासणं हा प्रकार अस्मितेचा आहे. दृक्दर्शन शक्त्योः एकात्मता इव अस्मिता. दृक् शक्ती म्हणजे आत्मा, म्हणजे त्याला आपण शुक्लवर्ण मानूया, तो शुक्ल आहे, आणि बुद्धी ही प्रकृती असल्यामुळे कृष्णवर्णी आहे. आणि ह्यांच्यामधली एकात्मता आहे. ह्यांच्यामध्ये एकात्मता आहे म्हटल्यानंतर शुक्लवर्ण आणि कृष्णवर्ण हे अभिन्न वर्ण वाटणं हा विपर्य कशा प्रकारचा असेल तुम्ही बघा. शुक्लवर्ण आणि कृष्णवर्ण हे अभिन्न वाटणं हा कशा प्रकारचा आहे, किंवा हे दोन्ही एक वाटणं हा कशा प्रकारचा विपर्य आहे, त्या प्रकारचा विपर्य या अस्मितेत असतो, असं या ठिकाणी समजून घ्यायला हरकत नाही. आलं का लक्षात? खरे दोन वर्ण आहेत, यांचं ज्ञान असतं, पण दोन्हीमध्ये जर एकाकारता भासली, एकात्मता भासली, दोन्ही एक आहेत असं भासलं तर तो प्रकार या अस्मितेचा आहे. म्हणजे कृष्णवर्ण हा शुक्लवर्ण भासतो किंवा दोन्ही एकसारखे भासतात असा हा अस्मितेचा प्रकार असतो. म्हणजे असं बघा, अविद्येमध्ये कृष्णवर्णाला शुक्लवर्ण मानलं जातं. अनात्मसु आत्मख्याती. बुद्धिधारणा आहे की काळ्याला पांढरं आहे असा आग्रह बुद्धीने धरणं हा प्रकार अविद्येत आहे. अस्मितेत काय आहे? अहो तसा भासच होतोय, जसं दिसतंय तसा अनुभव येतोय, तसं जाणवतंय. आता जाणवणं म्हटल्यानंतर याच्यात दोष किती आला? वाटण्यामध्ये जितका दोष आहे त्यापेक्षा तसं जाणवणं, तसं प्रतीत होणं ह्याच्यामध्ये जास्त दोष आहे हे लक्षात येतं. अर्थात अविद्या ही कशी वर्धमान झाली या ठिकाणी, वाढलेली आहे हे लक्षात येतं. आलं का लक्षात? अविद्येमध्ये काळ्याला पांढरं म्हटलं जातं, काळ्याला पांढरं म्हटलं जातं, कोळशाला शुक्लवर्ण म्हटलं जातं, कोळसा हा पांढरा ठरवला जातो, मानला जातो. आलं का लक्षात? केवळ बुद्धी धारणा आहे, ती बुद्धीत मानलं जातं, पण या ठिकाणी तसं प्रतीतच होत आहे. एकात्मता, दृक्दर्शन शक्त्योः एकात्मता इव अस्मिता. या ठिकाणी शुक्लवर्ण आणि कृष्णवर्ण हे एक भासणं, एक दिसणं, त्यांच्यामधली एकात्मता ही ग्रहण, म्हणजे एकात्मकतेनं त्यांचं ग्रहण होणं, ज्ञान होणं, दिसणं, ह्याला अस्मिता म्हटलंय. म्हणजे या ठिकाणी विपर्यय वाढलेला दिसतो. अर्थात फुगा वाढला, पाण्यातला बुडबुडा मोठा झाला, टिपकागदावरला ठिपका हा मोठा झाला, अविद्येचा ठिपका वाढला, हे या ठिकाणी सांगण्यासाठी अशा प्रकारचं विश्लेषण हे दिलं गेलंय. अर्थात त्या ठिकाणी हे लक्षात येतं की अविद्येपेक्षा अस्मितेमध्ये विपर्यय केवढा प्रगल्भित आहे, वाढलेला आहे, विस्तृत आहे. आणि तो क्रमशः पुढे राग, द्वेष, अभिनिवेश ह्याच्यामध्ये तो विपर्यय हा विप्रसृत होतो, वाढत जातो, प्रसारित होत जातो. अर्थात हा जो एवढा सगळा या ठिकाणी उहापोह केला तो एवढ्या प्रकार सांगण्यासाठी की अविद्या क्षेत्रम उत्तरेशाम. उत्तरचे जे क्लेश आहेत ते कसे अविद्याजन्य आहेत, अविद्या मूलक आहेत, अविद्याचा प्रसार आहेत, अविद्येचं प्रसारण आहेत, हे बघण्यासाठी आपण हा सगळा उपद्व्याप केला. अर्थात अस्मिता
ही अविद्याजन्य कशी, हा प्रकार आत्ताच आपण पाहिला. मग अस्मिता आली की माणसाला प्रवृत्ती निवृत्ती येतात, म्हणजे रागद्वेष निर्माण होतात. माणसाचा अहंकार जागा झाला की माणसाला आपल्याला सुख कुठे कशात आहे, दुःख कुठे कशात आहे, हे तो हेरायला लागतो आणि तशा तशा प्रवृत्ती निवृत्ती करायला लागतो. म्हणजे माणूस सकाळी उठल्यानंतर काय करतो, सुखाच्या शोधाला लागतो आणि दुःख निवृत्तीच्या प्रयत्नाला लागतो. म्हणजे रागद्वेष हे त्या ठिकाणी लगेच वर येतात. तर अशा प्रकारे हे अविद्यामूलक क्लेश कसे आहेत तो प्रकार आपण बघत होतो. त्यामुळे थोडंसं विषयांतर झालं असं वाटण्याची शक्यता आहे, कारण प्रसुप्त तनू या अवस्था पाहिल्यानंतर आपण त्याचे प्रतिपक्ष यांचा विचार करता करता त्याच्या संदर्भामध्ये अविद्येचा एक पूर्ण गोषवारा घेतला. तर अविद्या क्षेत्रम उत्तरेशाम हा जो सूत्राचा पूर्वांश आहे त्याच्यामध्ये संबंध अविद्येचं लक्षण आहे. त्यामुळे अविद्येचं लक्षण आपल्याला बघावं लागलं आणि मग अविद्याजन्य कशी अस्मिता आहेत, राग आहेत, द्वेष आहेत, अभिनिवेश आहे, त्यांचा एक धावता आपण समालोचनाचा प्रकार केला. पण असं आहे की प्रस्तुत सूत्र प्रसंगामध्ये एक गोष्ट अशी राहते आता ती की आपल्याला पुढली अवस्था जी आहे, पुढल्या अवस्था आहेत क्लेशांच्या, विच्छिन्न अवस्था आणि उदार अवस्था, यांना समजून घेतलं पाहिजे. आपण क्लेशांची प्रसुप्तावस्था पाहिली, तन्वावस्था पाहिली आणि प्रसुप्ताच्या संदर्भामध्ये आपण दग्धबीज अवस्थाही पाहिली, ती समजून घेतली. तर आता आपल्याला विच्छिन्न अवस्था काय असते हा प्रकार समजून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी विच्छिन्न अवस्था म्हणजे भाष्यकार असं सुंदर सांगतात की म्हणतात की ज्या वेळेला राग असतो, अंतःकरणामध्ये लोभ असतो, एखाद्या विषयी लोभ असतो, मोह असतो, रागभाव म्हणजे मराठी नव्हे संस्कृत, म्हणजे एखाद्या विषयी लोभ अंतःकरणामध्ये निर्माण झाला तर काय होतं की त्याच व्यक्ती किंवा त्याच विषयामध्ये आपल्याला क्रोध हा निर्माण होत नसतो. म्हणजे राग काळी क्रोध हा काय होतो तर विच्छिन्न होतो. तो सूक्ष्म होत नाही, तो तनू होत नाही, तो सुषुप्त होत नाही. असं आहे आपल्या प्रिय माणसाशी आपण वर्तत असताना आपल्याबरोबर प्रिय माणूस चाललाय म्हटल्यानंतर तर त्या म्हणजे अनेक दिवसांनी भेटला, अनेक वर्षांनी भेटला, आपण त्याच्याबरोबर जात असतो. तर त्यावेळेला कुठल्याही संदर्भामध्ये आपल्याला त्याच्यावर राग येण्याचं कारण नसतं, कारण आपण त्याच्या प्रेमामध्ये त्यावेळेला असतो, त्याच्या लोभामध्ये असतो, त्याच्या मोहामध्ये असतो. त्यामुळे क्रोध हा त्यावेळेला काही उपटत नाही. म्हणजे दुसऱ्याने येऊन आपल्याला क्रोधान्वित करण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला क्रोध निर्माण होत नाही, कारण आपण रागामध्ये असतो त्यावेळेला. आला का लक्षात? म्हणजे रागकाळी क्रोध हा त्या ठिकाणी निष्पन्न होत नाही, कारण तो विच्छिन्न असतो. क्रोध हा विच्छिन्न असतो. क्रोध हा तनू नसतो, तनुकृत नसतो आणि तो प्रसुप्त नसतो. प्रसुप्त नसतो कारण ती बाल्यावस्था नसते. तनू नसतो कारण त्या ठिकाणी प्रतिपक्ष नसतो. योगाचा क्लेशांचा प्रतिपक्ष हा काही त्या ठिकाणी आपण त्याचं उपयोजन करत नसतो, कारण आपण लोभामध्ये, मोहामध्ये असतो, लोभामध्ये असतो, रागामध्ये वर्तत असतो. त्यामुळे रागकाळी क्रोध हा विच्छिन्न असतो, निःशक्त असतो. एका विषयामध्ये राग असतो तेव्हा दुसऱ्या विषयामध्ये राग नसतो असं नाही. असं आहे, एका विषयामध्ये ज्यावेळेला आपल्याला राग असतो त्यावेळेला दुसऱ्या विषयामध्ये आपल्याला राग नसतो असं काही नसतं. जसं एका स्त्रीमध्ये चैत्र आरक्त असताना, चैत्र नावाचा माणूस हा एका स्त्रीमध्ये आरक्त असताना अन्य स्त्रियांविषयी बिलकुल विरक्त असतो असं काही म्हणता येत नाही. तर इतर स्त्रियांकडे त्यावेळेला बघणार नाही, पण इतर स्त्रियांमध्ये तो विरक्त असतो असं काही म्हणता येत नाही. मात्र तो एके ठिकाणी लब्धवृत्ती असतो, एका स्त्रीमध्ये तो लब्धवृत्ती असतो आणि दुसऱ्या स्त्रियांमध्ये तो अनागत वृत्ती असतो. म्हणजे ही स्त्री गेल्यानंतर त्याला दुसऱ्या स्त्रियांबद्दल आकर्षण वाटेल, पण आता या स्त्रीमध्ये रत असल्यामुळे इतर स्त्रियांकडे तो ढुंकून बघत नाही, कारण या स्त्रीमध्ये त्याला लब्धवृत्ती राग आहे. त्यामुळे अन्य स्त्रियांमध्ये त्याला अनागत वृत्ती राग आहे, लोभ आहे. अलग लक्षात? म्हणजे त्यावेळेला अन्य स्त्रियांविषयी राग हा तनू विच्छिन्न किंवा प्रसुप्त नसतो इतकाच अर्थ आहे, तर तो विच्छिन्न असतो. आलं का लक्षात? तर या विषयामध्ये भाष्यकार असं म्हणतात, कथम रागकाले क्रोधस्य अदर्शनात नाही. रागकाले क्रोध हा समुदाचरती. ज्यावेळेला आपल्याला अंतःकरणामध्ये राग असतो, लोभ असतो, त्यावेळेला त्या ठिकाणी क्रोध येत नाही त्याच वेळेला.
त्याचं समुदाचरण होत नाही. रागश्च क्वचित दृश्यमानो न विषयांतरे नास्ती नैकस्यां स्त्रियां चैत्रो रक्त इति अन्यासु स्त्रीषु विरक्तः किंतु तत्र रागो लब्धवृत्तिः अन्यत्र तु भविष्यद्वृत्तिः इति सही तदा प्रसुप्ततनु विच्छिन्नो भवती, असं ते त्या ठिकाणी म्हणतात. आला का लक्षात? म्हणजे अशा प्रकारे एक विच्छिन्न अवस्था असते. आपण एकाच्या मोहात असताना आपल्याला क्रोध नसतो. ज्यावेळेला आपल्या अंतःकरणामध्ये मायेचा ममतेचा ओलावा असतो ना, त्याच वेळेला आपण निष्ठुर असू शकत नाही, निष्ठुर होत नाही. निष्ठुर असताना ममता नसते, माया नसते. माया असताना निष्ठुरता नसते. या दोघांचं समुदाचरण होत नसतं. आलं का लक्षात? एका क्लेशाचं त्या ठिकाणी अस्तित्व असताना त्याच्या विरुद्ध असा जो असेल तर त्याचं काही समुदाचरण होत नाही. आलं का लक्षात? म्हणजे ज्यावेळेला आपण मोहामध्ये असतो, रागामध्ये असतो, रागामध्ये वर्तत असतो, मोहामध्ये वर्तत असतो, त्याच वेळेला आपल्याला आपल्यामध्ये क्रोध हा समुदाचरण करत नसतो. आला का लक्षात? तर त्यावेळेला तो विच्छिन्न असतो. म्हणजे तो क्लेश जरा विच्छिन्न झालेला असतो. आता गमत अशी आहे की विच्छिन्न अस्मिता ही जरा गमतीदार प्रकार आहे. विच्छिन्न अस्मिता हा एक प्रकार असतो. तो असा आहे बघा की म्हणजे कुठल्याही प्रकारे ज्ञानान्वयी नसतो. आपण काही ज्ञानी झालेलो नसतो, कुठल्याही प्रकारचं ज्ञान प्राप्त झालेलं नसतं. पण असं आहे की क्षणिक स्मशान वैराग्य येतं. आणि असं स्मशान वैराग्य आलं तर काय होतं? ममतेचे विषय पुढ्यात असले तरी, पुढ्यात समोर विषय आला ममतेचा विषय, एरवी ममतेचा असतो, पण त्यावेळेला तो आला तरी आपण अगदी निर्ममता दाखवतो, आपली तटस्थ वृत्ती दाखवतो, निर्ममता असते. आलं की नाही लक्षात? तर अशा प्रकारे विच्छिन्न अस्मितेचा अनुभव आपल्याला असतो. त्यावेळेला स्मशान वैराग्य आलेलं असतं आणि नेहमी हव्याविषयी वाटणारी वस्तू व्यक्ती आपल्याला त्यावेळेला नकोशी वाटते किंवा आपण त्यावेळेला उदासीन असतो, त्रयस्थ भाव दाखवू शकतो. तर हा एक प्रकारचा जो कॉम्प्लेक्स आहे ते विच्छिन्न अस्मिता आहे. तसंच रागद्वेषांच्या बाबतीत आहे. म्हणजे असं आहे की विच्छिन्न रागद्वेष आता म्हणजे सांगितलेच की एका स्त्रीमध्ये राग निर्माण झालेला असताना दुसऱ्या स्त्रीमध्ये नसतो. आला का लक्षात? किंवा असं आहे की असा काहीतरी उदात्त ग्रंथ वगैरे वाचत असतो, अध्यात्माचा ग्रंथ, ब्रह्मचर्याचं त्यात निरूपण फार प्रभावी चाललेलं असतं. मग ते ब्रह्मचर्याचं ज्यावेळेला निरूपण चालू असतं त्यावेळेला आपल्यामध्ये रतीबद्दल एक तिरस्कार असतो. रतिभाव हा आपल्या जवळपास म्हणजे तसा एखादा विषय जरी समोर आला तरी आपल्याला त्या ठिकाणी अजिबात त्यामुळे उत्तेजना मिळत नाही. आपण अनुत्तेजित राहतो. कारण काय की आपल्या अंतःकरणावर एक परिणाम झालेला आहे. समोर ब्रह्मचर्यावर फार परिणामकारक असं प्रवचन चालू आहे म्हणा, काहीतरी चालू आहे म्हणा, की त्यामुळे आपण नेहमी ज्या गोष्टीमध्ये रत होत असतो ती वस्तू, विषय, व्यक्ती समोर आली तरी आपल्यामध्ये रतिभाव निर्माण होत नसतो. तर हा एक विच्छिन्न राग आहे. आला का लक्षात? तसंच द्वेषाच्या बाबतीतही होत असतं का? आणि उलटा प्रसंग असा आहे की ज्यावेळेला स्त्रीमध्ये रत असतो, आपण रतिभावात असतो, त्यावेळेला समोर एखादा ब्रह्मचारी, नैष्ठिक ब्रह्मचारी, त्याचा पुतळा समोर येतो किंवा ब्रह्मचर्यावर कुठेतरी आख्यान असतं, आपण ताबडतोब बंद करतो ते. आला का लक्षात? म्हणजे काल तुम्ही त्या ब्रह्मचर्याच्या आख्यानामध्ये असताना तुम्ही विगतरत झाला आणि आज रत असताना तोच भाग तुम्हाला ऐकायला लावतो तो तुम्ही बंद केला. हे जे घडतं ना, हे विच्छिन्नावस्थेचं राग आणि द्वेषांच्या बाबतीत होत असतं. तसंच अभिनिवेशाच्या बाबतीतही एक विच्छिन्नावस्था येते. कारण काय आहे की अभिनिवेश म्हणजे राग मोह बलात सर्वसामान्य माणूस हा, अर्थात सर्वसामान्यपणे असं सुबुद्ध माणूस जो आहे तो क्षणिक अशा मोहाला प्राप्त होतो, ज्याला स्ट्रोक ऑफ इन्फॅच्युएशन म्हणता येईल. असा त्याला एक क्षणिक झटका येतो आणि मग तो जीवाविरुद्ध प्रवृत्ती करून जातो. आलं का लक्षात? जीवाविरुद्ध एक तो प्रवृत्ती करून जातो आणि ती खरं म्हणजे एरवी अनपेक्षित असते. एवढंच काय, स्वहनन रूपी कर्म सुद्धा करून जातो, ज्याला आत्महत्या म्हणतात. व्यवहारामध्ये त्याला आत्महत्या म्हणतात.
आणि किंवा काही वेळेला आपण व्यवहारातही म्हणतो हा जीवावर उदार झाला. आता हा जीवावर उदार होण्याचा प्रकार जो आहे ना, तो असा विच्छिन्न प्रकारचा आहे. एक झटका आलेला असतो, कुठला तरी झटका आलेला असतो, झटक्यामुळे असं संभवतं. तर अशा प्रकारे विच्छिन्न अवस्था ही शास्त्रकार सांगतात. थोडक्यात म्हणजे तनुत्व जे आहे, क्लेशांचं तनुत्व आहे, ते ज्ञानोद्भव आहे. आला का लक्षात? आणि विच्छिन्न अवस्था आहे हा एक प्रकारचा झटका आहे. आणि गंमत अशी की विच्छिन्न क्लेश ज्यावेळेला असतात, म्हणजे समजा राग प्राबल्यामध्ये क्रोधाला एखादा माणूस प्राप्त होत नाही, और त्याला तुम्ही किती त्रास द्या, त्याची किती तुम्ही टिंगल टवाळी करा, त्याला राग अजिबात येत नाही, क्रोध हा काही निर्माण होत नाही. अरे म्हणून तो काय मोठा संत महंत झालेला असतो का? तसं काही झालेलं नसतं. मग प्रश्न असा की भाष्यकार या ठिकाणी असं म्हणतात की क्लेश हे विच्छिन्न होताना कोणत्या कारण झाले हे महत्वाचं ठरतं. कोणत्या कारणाने क्लेश विच्छिन्न झाले, तुम्ही त्यांना खरंच प्रतिपक्षांद्वारा ठेचलं का? आता प्रतिपक्षांद्वारा तुम्ही त्याला ठेचलं तर त्याला म्हणता येईल की बाबा ते ज्ञानान्वयानं झाले. त्यामुळे कुठल्या कारणानं ते विच्छिन्न होतात हे बघणं त्या ठिकाणी महत्वाचं असतं. आलं का लक्षात? म्हणजे मागाशी तुम्हाला सांगितलं की समजा चैत्र हा गौरी या स्त्रीविषयी आरक्त न होता ईश्वरामध्ये आरक्त झाला, तर त्याचा स्वस्त्री गौरी मधला राग हा विच्छिन्न होईल. तर स्वस्त्री गौरी मधला राग हा विच्छिन्न झाल्यानं गौरी भिन्न ज्या स्त्रिया आहेत त्यामध्ये द्वेष प्रसुप्त होईल. तर अभिनिवेश हा उत्तर क्लेश तनुत्वाला प्राप्त होईल. आलं का लक्षात? म्हणजे स्थूलतम क्लेश विच्छिन्न, तर स्थूलतर क्लेश प्रसुप्त, तर स्थूल क्लेश हे तनुत्वाला प्राप्त होतील. मात्र तनुत्वासाठी ईश्वरादी उच्च तत्वामध्ये राग असावा लागेल आणि तद्भिन्न निरीश्वर ईश्वर विरोधी आसुरी लोकांविषयी द्वेष असावा लागेल, हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. अर्थात रागकाळी द्वेष विच्छिन्न असतो असं म्हणण्याऐवजी सुप्त असतो असं का म्हणू नये, असं या ठिकाणी प्रश्न टाकता येतो की रागकाळी द्वेष हा विच्छिन्न असतो तू असं म्हणता, मग त्याला प्रसुप्त का म्हणू नये? तर असं आहे की चैत्र हा गौरी या स्त्रीमध्ये राग प्राप्त असताना द्वेष हा प्रसुप्त असतो, किंवा गौरी भिन्न स्त्री मधला राग हा प्रसुप्त असतो असं का म्हणू नये? तर वार्तिककार या ठिकाणी थोडं समाधान सांगतात. ते असं म्हणतात की तेन विच्छिन्न तेन आत्मना पुनः पुन्हा समुदाचरंती इति विच्छिन्नाः. म्हणजे असं आहे की विच्छिन्न अशा क्लेशामुळे या ठिकाणी द्विरुक्ती आहे, यामध्ये तीच खुबी आहे. असं बघा की विच्छिन्न होणाऱ्या क्लेशामध्ये दबाव आविर्भाव, दबाव आविर्भाव, दबाव आविर्भाव, दबाव आविर्भाव अशी प्रक्रिया असते. आणि प्रसुप्ताप्रमाणे दीर्घ काळपर्यंत त्या ठिकाणी तिरोभाव नसतो. असं तुम्ही जर क्षणभर म्हटलं की बाबा ठीक आहे, ज्यावेळेला राग आहे त्यावेळेला द्वेष हा प्रसुप्त का मानू नये, तर तसं नसतं. तो थोड्या काळापुरता असतो. प्रसुप्तामध्ये जरा दीर्घ काळ प्रसुप्ती असते, तर हा जो तिरोभाव असतो तो त्या मानाने फार थोड्या काळपर्यंत असतो. बालकामध्ये लैंगिक वासना दीर्घकाळपर्यंत अनविर्भूत असते. म्हणून विच्छिन्न क्लेशाचा प्रसुप्तीशी भेद दाखवण्यासाठी विच्छिद्य अशा पुनरुक्तीने वार्तिककार सांगतात. वरच्यावर त्यांना विच्छिन्न करावं लागतं, केलं जात असतं. तर प्रसुप्तीमध्ये दीर्घकाळ ते अनभिव्यक्त असतात. म्हणून ते म्हणतात क्लेशानां व्यंजक विलंबनैः एक द्वि त्रिजन्मादि बहुकालम व्यापार अनभिव्यक्तिः, असं ते म्हणतात. म्हणजे समजा चैत्राला आगामी 2 किंवा 3 जन्म मनुष्य भिन्न योनीमध्ये जर जन्म असेल आणि नंतर पुन्हा मनुष्य योनीमध्ये जर जन्म येईल, तर मध्यंतरीच्या दीर्घ काळामध्ये स्त्रीविषयक राग हा स्वव्यंजक मानवी पुरुष देह नसल्यानं अभिव्यंजक कारणाला त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. आणि अर्थात अभिव्यंजक कारणाची त्या ठिकाणी त्याचा अभाव असतो.
त्याला पुरुष देहच नाही म्हटल्यानंतर स्त्री देहामुळे जो राग निर्माण होईल ते त्याला त्या अभिव्यंजक कारणाचाच अभाव असतो. आणि अनवच्छेदितपणे 2 किंवा 3 जन्मांपर्यंत प्रसुप्त राहील अशी ती अवस्था असते. म्हणजे विच्छिन्नावस्थेत स्वल्पकालीन प्रतिबंध असतो, तर प्रसुप्त काळी दीर्घकालीन प्रतिबंध असतो असं वार्तिककार म्हणतात. तसंच विच्छिन्न क्लेशांचा तनुत्व प्राप्त क्लेशांशी भेद दाखवण्याचा प्रकार भाष्यकार करतात. ते म्हणतात तेना तेना आत्मना पुनः पुन्हा समुदाचरंती असं ते म्हणतात. याचा अभिप्राय असा की असे वार्तिककार हा अभिप्राय दाखवतात. ते म्हणतात तनुत्व प्राप्त क्लेश पुन्हा पुन्हा समुदाचरण करत नाहीत. हा या ठिकाणी महत्वाचा अर्थ आहे आणि महत्वाचा फरक आहे. आला का लक्षात? अर्थात हा झाला विच्छिन्न क्लेशांचा विचार. आता ह्याच्यानंतर लब्ध वृत्तीचा क्लेश म्हणजे त्याला उदारावस्थेय क्लेश असं म्हणतात. तर असं आहे की आता चित्त समजा एखाद्या क्लेशामध्ये स्वव्यापाररत आहे आणि त्या अन्वित आहे, व्यापारामध्ये अन्वित आहे, चित्त आपल्या व्यापारामध्ये जर अन्वित असेल तर त्याला उदारावस्था असं म्हणतात. भाष्यकार म्हणतात विषयो यो लब्धवृत्ती स उदारा. आला का लक्षात? म्हणजे ज्याला क्लेश कार्यरत असतात, त्याचं कार्य करत असतात, त्यांना उदारावस्था म्हणतात. आता चैत्राची गौरी या स्त्रीमध्ये रागोत्पत्ती ही रागाची उदारावस्था आहे. आलं का लक्षात? या ठिकाणी राग हा क्लेश लब्धवृत्ती असतो आणि भाष्यकार म्हणूनच असं म्हणतात की विषयो यो लब्धवृत्ती स उदारहा. विषयांमध्ये क्लेश हे लब्धवृत्ती असणं हा उदारावस्थेचा प्रकार असतो. आला का लक्षात? म्हणजे त्याला फुल्ली ऑपरेटिव्ह स्टेट असं म्हणायला पाहिजे. क्लेश हे पूर्णपणे ऑपरेटिव्ह असतात. अशा तऱ्हेनं क्लेशांच्या प्रसुप्त तनु विच्छिन्न उदारावस्था असतात असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. आणि ह्या फक्त अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश यांच्या बाबतीतच आहे. अविद्येला या अवस्था नसतात. अविद्योत्तर अशी जे क्लेश आहेत त्यांना या अवस्था असतात. आणि असं आहे की उदारावस्था प्राप्त अस्मितादींचे सव्यापाररत असणं आणि तेच असणं म्हणजेच ते रागद्वेषाचे जनन करत असतात. म्हणजे अस्मिता ज्यावेळेला कार्यरत असेल त्यावेळी ते रागद्वेषाचं जनन करेल. पण प्रसुप्त विच्छिन्न तनु अवस्था प्राप्त अस्मितादी पुरुषाला क्लेश देत नसताना. आलं का लक्षात? म्हणजे ज्यावेळेला अस्मिता वगैरे रागांचं जनन करतात तेव्हा त्यांना क्लेश म्हणणं ठीक आहे. पण ज्यावेळेला प्रसुप्तावस्थेमध्ये अस्मिता असते, तन्वावस्थेमध्ये असते, विच्छिन्न अवस्थेमध्ये असते, तर त्यावेळेला त्या काही पुरुषाला कुठल्याही प्रकारे असे क्लेश देत नाहीत. मग त्यांना क्लेश का म्हणावं? त्यांना बघ क्लेश का म्हणावं? म्हणजे तनुवावस्था त्याला क्लेश का म्हणावं? प्रसुप्तावस्था क्लेश का म्हणावं? अरे क्लेशच नाहीयेत. आता बालकामध्ये तुम्ही प्रसुप्त क्लेश सांगताय, अरे पण त्याची काही बाधाच नाहीये, त्याचं काही कार्यच होत नाहीये. बालकाचा अहंकार जागा नाही म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये रागद्वेषच येत नाहीयेत. मग तुम्ही त्याला क्लेश का म्हणता? म्हणजे उदारावस्थ भिन्न असे जे आहेत त्यांना क्लेश म्हणूच नाहीये. अशा प्रकारे या ठिकाणी एक पूर्वपक्ष काढता येतो. म्हणजे असं की उदारावस्थ भिन्न क्लेश काही आपल्या अनभिव्यक्त कारणे दुःख जनन करू शकत नाहीत आणि करत नाहीत. मग त्यांना क्लेश न म्हणता केवळ उदारावस्थ क्लेशच खऱ्या अर्थानं क्लेश मानावेत. कारण त्यांच्यामुळेच आपल्याला क्लेश मिळतात, त्यांच्यामुळेच आपल्याला ताप होत असतो. आता ही शंका रास्तच आहे. भाष्यकार याच दृष्टीनं म्हणतात खरं आहे, तुमची शंका अत्यंत खरी आहे. आता बालकामध्ये काम नाही, क्रोध नाही, वासना नाहीत, मग तुम्ही त्याला क्लेश का म्हणता त्या ठिकाणी? तर ते असं म्हणतात किंतु विशिष्टानाम एवैतेषाम विच्छिन्न आदित्वम. म्हणजे अवस्था विशिष्ट क्लेशांचं विच्छिन्न आदी वर्गीकरण मात्र सांगितलं गेलं आहे. कारण क्लेश जसे प्रतिपक्षानं निवृत्त होतात तसे अभिव्यंजक कारणाने अभिव्यक्त होत असतात. आलं का लक्षात? यथैव प्रतिपक्षा भावनातो निवृत्तः
तथैव स्वव्यंजकांजनेन अभिव्यक्त इति, असा हा प्रकार असतो. आणि म्हणूनच त्याला क्लेश असं म्हणावं लागतं. पुन्हा ते क्लेश कोणत्याही अवस्थेत असले तरीही आपल्या विषयत्वाला सोडत नाहीत, म्हणजे त्यांचं अतिक्रमण कधी करत नाहीत. अशा प्रकारे भाष्यकार समाधान सांगतात. एकूण जसे उदार भिन्न क्लेशच नाही असं म्हणता येत नाही, तसंच शेवटी सर्वावस्य क्लेश देशांतरी कालांतरी सर्गांतरी होणारच, म्हणून वर्गीकरणही अनावश्यक ठरवता येत नाही. शेवटी ते सगळे क्लेशच आहेत, मग त्यांना वर्गीकरण ते कशाला त्या ठिकाणी सांगायचं? कारण अवस्था विशिष्ट क्लेशांचं ते वर्गीकरण आहे, त्यामुळे त्यांचं वर्गीकरण आपल्याला मान्य करावं लागतं. एकाच माणसाला बाल्य शैशव तारुण्य प्रौढ वृद्धावस्था असतात, तशाच प्रकारचं हे वर्गीकरण आहे. माणूस एकच आहे, पण त्याला अवस्था सांगितल्या जातात की नाही, तसंच क्लेश एकच आहेत, पण क्लेशांच्या या अवस्था तशाच असतात आणि म्हणून त्या सांगाव्या लागतात आणि सांगितल्या गेलेल्या आहेत. आता असं आहे की पूर्वी जे म्हटलं की स्वव्यंजकांजन कारणानं क्लेश अभिव्यक्त होतात, त्या संदर्भात साधकानं उपयुक्त असा उपदेश शोधावा. असं आहे, सद्य परिस्थितीमध्ये विषय ध्यानच, म्हणजे विषयांवर ध्यान करणं, विषयांचा ध्यास घेणं, हे क्लेशांचं व्यंजक कारण ठरतं. आणि विषय ध्यानानं वासना चालवतात. आलं की नाही लक्षात? विषय ध्यानानं म्हणजे विषय स्मरणानं, विषयामध्ये अंतःकरण गुंतवण्यानं, त्यांच्यामध्ये रमण्यानं वासना ह्या चालतात. आणि मग तनुत्व, प्रसुप्तत्व, विच्छिन्नत्व प्राप्त क्लेश हे उदारावस्थ होतात, त्यांना उदारावस्था येते. आणि विषय ध्यानानं क्लेशमालिका आपल्या पाठीशीच लागते. त्यामुळे एक साधक म्हणून या ठिकाणी काय उपदेश घ्यायचा, तर विषय ध्यान, विषय संग, विषय स्मरण, विषयांशी खेळत राहणं, हा भाग साधकांनी कटाक्षानं टाळला पाहिजे. का म्हणाल? गीतेमध्ये भगवान म्हणतात, ध्यायतो विषयान् पुंसः संगः तेषुपजायते. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते. संगात् संजायते कामः, कामात् क्रोधो विजायते. क्रोधात् भवति सम्मोह, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाश, बुद्धिनाशात् प्रणश्यति. अशा प्रकारे विनाशाची मालिकाच लागते माणसाच्या मागे. विषय ध्यान केल्यानं संग निर्माण होतो, संग निर्माण झाला की क्रोध येतो, काम येतो. संग निर्माण झाला की कामना निर्माण होते, काम निर्माण झाला की क्रोधाला जागा मिळते. तुम्हाला इच्छा निर्माण झाली की त्याला काही विघात आला की क्रोध पहिल्यांदा निर्माण होतो. माणूस फार सेन्सिटिव्ह होतो त्यावेळेला. मग क्रोध आला की काय होतं? क्रोधामध्ये आपला बाप कोण आहे, आपली मुलं कोण आहेत, आई कोण आहेत, आचार्य कोण आहेत, गुरु कोण आहेत, हे कोणी याच्यावर भान राहत नाही. माणूस एकदा रागात भडकला की त्याला कशावरही भान नसतं. म्हणून त्या ठिकाणी क्रोधात भवती सम्मोह असं म्हटलं. आणि सम्मोह आला की स्मृतिविभ्रम आला. माणूस विसरतो, अरे समोरचा माणूस बाप आहे का, आई आहे का, गुरु आहे का, पुत्र आहे का, कोण आहे, त्याला स्मृतिविभ्रम होतो. आणि स्मृतिभ्रंश आला की बुद्धिनाश, आणि बुद्धिनाश आला की सर्वनाश. आणि म्हणून हा विषय ध्यानाचा प्रकार, विषय संघाचा प्रकार हा अत्यंत विघातक आहे. आणि म्हणूनच आरंभावस्थ साधकाला क्लेशांचा प्रतिपक्ष म्हणजे विषय संग त्याग किंवा विषय ध्यान त्याग हा करावा लागतो. आता रागद्वेषांमध्ये हे जे क्लेश आहेत, रागद्वेषादी जे क्लेश आहेत, त्यामध्ये व्यापारात्मकतेमध्ये ज्ञानाभाव दिसत नसताना ते अविद्यात्मक का ठरतात? म्हणजे त्यांनी समजा अविद्यामूलक म्हटलं, रागद्वेषांना अविद्यामूलक म्हटलं. मग असं का? कारण रागामध्ये काही अज्ञान दिसत नाही, द्वेषामध्ये काही अज्ञान दिसत नाही. तर भाष्यकार म्हणतात, सर्वेषु अविद्या एव अभिप्लवते. आपण हा प्रकार पाहिला की हे सगळे अविद्याजन्य. अविद्या आली की हे आले. अविद्या वाढता वाढता हेच येत आहेत, दुसरं कोणी येत नाही. अविद्या वाढली की अस्मिता आली, अविद्या अजून वाढली की राग आला, अविद्या अजून वाढली की द्वेष आला. अविद्येचंच हे विवर्धित रूप आहे.
असं आपण पाहिलं. म्हणजे सगळ्या क्लेशांमध्ये अविद्या ही व्याप्त असतेच. हाच भाग आपण पूर्वी समजून घेतला की ठिपका ठिपका वाढता 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 जसा मोठा होतो तसाच हा प्रकार असतो. बर, अविद्येपासून अस्मितादी होतात, पण अविद्या निवृत्तीनं त्यांची निवृत्ती होतेच का? कारण असं आहे, कुलाल निवृत्त झाल्यानं त्याचं कार्य घट काही निवृत्त होत नाहीत. कुलाल जरी निवृत्त झाला तरी त्याचे घट शिल्लक राहतात. कुलाल मेला तरी त्याचे घट शिल्लक राहतात. मग या ठिकाणी असं स्पष्ट आहे की कुलाल हा घटाचा निमित्त कारण आहे, म्हणून तो जरी निवृत्त झाला किंवा तो जरी मृत झाला तरी त्याचे घट शिल्लक राहतात. मात्र अविद्या जी आहे, ही अविद्या अस्मितादी क्लेशांचं उपादान आहे, उपादान कारण आहे. आणि म्हणून त्या अर्थाने सर्वेषु अविद्या एव अभिप्लवते असं भाष्यकार म्हणतात. आता भाष्यकार पुढे असं म्हणतात की अविद्येनं जी वस्तू विषयरूपानं उपस्थित होते त्याचेच क्लेश अनुगमन करतात. यद अविद्या वस्त्वाकार्यते तदेवानुशेरते क्लेशा विपर्यस्त प्रत्यय काळ उपलभ्यते क्षीयमाणां च अविद्याम अनुक्षीयन्त इति असं ते म्हणतात. म्हणजे अविद्येनं जी वस्तू विषयरूपानं उपस्थित होते त्याचेच क्लेश अनुगमन करतात. हे क्लेश विपर्यस्त काळामध्ये उपलब्ध होतात, अविद्या क्षीण होण्यानं क्षीण होतात. आता या विविध भूमीमध्ये माणसाचे क्लेश सामान्यतः कसे असतात हे वाचस्पती एका कारिकेद्वारा सांगतात. एक संकलन त्यांनी केलेलं आहे कारिकेद्वारा, ते मननीय आहे. ते असं म्हणतात, प्रसुप्त तत्वलीनानाम, प्रसुप्त क्लेश हे तत्वलीन म्हणजे प्रकृतीलीन असे जे आहेत त्यांना ते प्रसुप्त असतात. प्रसुप्त हा तत्वलीनानाम तनु अवस्थाश्च योगिनाम विच्छिन्न उदार रूपाश्च क्लेशा विषयसंगिनाम. तुम्हा आम्हाला हे उदारावस्था असतात, योग्यांना तन्वावस्थेत असतात, आणि प्रकृतीलीन वगैरे जे आहेत त्यांना ते प्रसुप्तावस्थेत असतात. आलं का लक्षात? अशा प्रकारे ह्या क्लेशांच्या अवस्था या ठिकाणी आपण पाहिल्या. आणि हा अवस्थांचा प्रकार पाहताना ते अविद्यामूलक कसे आहेत हाही प्रकार पाहिला. मग अविद्यामूलक आहे म्हटल्यानंतर आपण अविद्येचा विस्तृत असा विचार केला. अविद्या म्हणजे काय आणि अविद्येबद्दलचं सूत्र सूत्रकाराने दिलंय. अर्थात अविद्यामूलक असं निर्देश करून प्रसुप्ततून विच्छिन्नोदाराणाम असं त्यांनी म्हटल्यानंतर अविद्येचा आपल्याला विचार हा करावा लागला. आणि खरं म्हणजे अविद्येचं लक्षण हे नंतरच्या सूत्रामध्ये म्हणजे 5व्या सूत्रामध्ये आलेलं आहे. पण अविद्या मूलकत्व म्हटल्यानंतर अविद्या काय हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून अविद्येबद्दल विवरण हे देऊन झालं. आलं का लक्षात? अविद्या काय हे सांगून त्या ठिकाणी आपण उत्तर सूत्राचा विचार केला. उत्तरांग जे आहे सूत्राचं, कारण सूत्र काय आहे, अविद्या क्षेत्रमुत्तरेषाम, अविद्याम क्षेत्रमुत्तरेषाम. मग अविद्या म्हणजे काय हे जर संबंध विवरण मांडलं तर असं आहे की अनित्याशुची दुःखानात्मसु नित्यशुची सुख आत्मख्याती अशी अविद्या असते. म्हणजे अनित्याशुची दुःखानात्मसु नित्यशुची सुख आत्मख्याती अविद्या क्षेत्रम, हे क्षेत्र आहे. आणि ह्या क्षेत्रामध्ये जे उत्तर पर्व निघतात, अस्मिता राग द्वेष अभिनिवेश, त्यांना त्या अवस्था असतात असं म्हटलं. त्यामुळे असं आहे की त्या म्हणजे 4थ्या सूत्रामध्येच आपण अविद्येचा जवळजवळ पूर्ण विचार केला. आलं का लक्षात? कारण करावा लागला, कारण अविद्या ही संकल्पना तिथं आली. अविद्या संकल्पना आली म्हटल्यानंतर अविद्येचा त्या ठिकाणी विचार केल्यानंतर ते सूत्र आपल्याला जरा सुगम झालं. सूत्राचे सूक्ष्म बारकावे हे आपल्याला हाती लागले. म्हणून अविद्येच्या लक्षणाचा विचार आपण त्या सूत्रामध्ये करावा लागला. पण सूत्रकार अविद्येचं आता म्हणजे प्रत्येक क्लेशाचं लक्षण करतात, तर सुरुवातीला ते अविद्येचं लक्षण करतात. त्यामुळे पुनरुक्ती टाळावी म्हणून मी या ठिकाणी थोडक्यात अविद्या काय आहे हे सांगतो. तर अशा प्रकारे आपण आता 5व्या सूत्राकडे वळत आहोत. आणि ते 5वं सूत्र म्हणजे अनित्याशुची दुःख अनात्मसु नित्यशुची सुख आत्मख्याती अविद्या.
अनित्याला, अपवित्राला, दुःखाला, अनात्मांना क्रमशः नित्य, पवित्र, सुख आणि आत्म्य मानणं ही अविद्या आहे. आणि हा आपण प्रकार पाहिला की विपरीत ख्याती असते. अर्थात आपण अविद्येचं विस्तृत विवरण हे पाहिलेलं आहे. आता केवळ एक धावता दृष्टिक्षेप आपण भाष्यावरनं टाकूया. भाष्यकार असं म्हणतात, अविद्या म्हणजे काय? अनित्ये कार्य नित्य ख्याती ही. अनित्यामध्ये नित्य ख्याती, अनित्यामध्ये नित्य भावना. तद्यथा ध्रुवा पृथ्वी ध्रुवा चंद्र तारका द्यौः अमृता दिवोकस इति. द्यावा पृथ्वी सगळं अनित्य आहे, पण त्या ठिकाणी आपण नित्य भाव ठेवतो. आणि तुम्हाला पूर्वी सांगितलं, आपला बंगला झाला की आपल्याला नित्य आयतन मिळालं, नित्य निवास मिळाला असं वाटतो. पृथ्वीच नित्य नाहीये. मग त्या पृथ्वीच जर नित्य नाही तर त्यावरला तुमचा एकश्चित बंगला, त्यात कुठला नित्य भाव तुम्ही ठेवताय? म्हणजे तुमचा ज्ञान आहे का अज्ञान आहे तुम्हीच बघा. तर ते म्हणतात, तद्यथा ध्रुवा पृथ्वी ध्रुवा चंद्र तारका द्यौः अमृता दिवौकस इति. अर्थात अनित्य कार्यात्मक पदार्थामध्ये नित्यत्व बुद्धी हा अविद्येचा प्रकार असतो. म्हणजे काय? जसं पृथ्वी नित्य आहे असं मानणं, चंद्र तारकांसहित द्युलोक हा नित्य आहे असं मानणं, देवगण अमर आहेत असं मानणं. ह्या सगळ्या विपरीत धारणा ज्या आहेत त्या अविद्येच्या अंतर्गतच येत असतात. नित्यानित्य अविवेक हा जो या ठिकाणी सूत्रात आहे तो अशा प्रकारचा असतो. आणि तसंच काय, तथा अशुचौ परमविभत्से काये स्थानात बीजात उपष्ठवात निस्यंदात निधनादपि कायम आधे शौचत्वात पंडिताही अशुची विदुहू. हा प्रकार आपण पाहिलाच. अनित्य असं जे अशुची असं जे शरीर आहे, अशुचात्मक असं शरीर आहे, परम विभत्स शरीर आहे, त्याबद्दल माणसाची धारणा कशी असते हा प्रकार आपण सविस्तर पाहिलाच. आणि त्या ठिकाणी त्यांनी ते वर्णन केलंय की नवेव शशांकलेखा कमनीयेयं कन्या मधु अमृत अवयव निर्मितेव चंद्राभित्वा निसृतेव नीलोत्पल पत्रायताक्षी हाव गर्भाभ्याम लोचनाभ्याम जीवलोकम आश्वासयंती इति इव इति कस्य केन अभिसंबंध. हा सगळा प्रकार आपण पाहिलाच. आणि नंतर ते असं म्हणतात की भवतीच एवं अशुचौ शुची विपर्यास प्रत्यय इति. अशा परम अपवित्र पदार्थामध्ये, परम अपवित्र असं अशुचात्मक शरीरामध्ये विपर्यस्त असं शुची ज्ञान होत असतं. एतेन अपुण्ये पुण्य प्रत्यय तथैव अनर्थेच्या अर्थप्रत्ययो व्याख्यातः. तर अशा प्रकारे अशुचीमध्ये शुचिदृष्टी असल्याचं जसं आपण पाहिलं, तसंच पुण्यामध्ये अपुण्यामध्ये पुण्य प्रत्यय किंवा पुण्यापुण्य अविवेक, तसंच अर्थानर्थ अविवेक, अनर्थामध्ये अर्थबुद्धी, अर्थभाव हा सुद्धा व्याख्यात झाला असं समजावं. तसंच तथा दुःखे सुखख्यातीं वक्ष्यति. तसंच दुःखामध्ये सुखख्याती सांगितली आहे. आता दुःखामध्ये सुखामध्ये दुःख असतं हे कशावरनं? तापसंस्कार दुःखैः गुणवृत्ती विरोधाच दुःखम एवं सर्वं विवेकिनः असं सूत्रकारच म्हणलेले आहेत, असं भाष्यकार सांगून जातात. आणि मग असं आहे की तत्र सुखख्याती ही अविद्या. दुःखामध्ये सुख पाहणं, सुखभाव ठेवणं, सुखभावना करणं ही अविद्या आहे. तसंच आत्म्याच्या बाबतीतही होतं, आपण पाहिलं. तथा अनात्मनी आत्मख्याती, तथा अनात्मनी आत्मख्याती ही बाह्य उपकरणेषु चेतनाचेतनेषु भोग अधिष्ठाने वा शरीरे पुरुषोपकरणे वा मनसी अनात्मनी आत्मख्याती ही इति. मनामध्ये, भावनेमध्ये अनात्म्याबद्दल आत्मख्याती ठेवणं असाही प्रकार संभवतो. आणि त्या ठिकाणी त्यांनी एक पंचशिख वचन उद्धृत केलं, आपण पाहिलं. व्यक्तम अव्यक्तम वा सत्वात्मत्वेन अभिप्रत्येत तस्य संपदम अनुनंद्यति आत्मसंपदम मन्मानस्तस्य व्यापदम अनुशोचति आत्मव्यापदम मन्मानः स सर्व अप्रतिबुद्धः इति. असं आहे, आपण त्या चेतन वस्तूंना आपल्या स्त्री पुत्र पौत्र
या सगळ्यांमध्ये आपण आत्मभाव ठेवतो आणि त्यांची संपदा म्हणजे आपली संपदा, त्यांना सुख म्हणजे आपल्याला सुख, त्यांना काही घात झाला की आपला घात, अशी आपली कल्पना असते. कारण एवढं ममत्व त्या ठिकाणी असतं आपल्यामध्ये. चेतना चेतन वस्तूंमध्ये स्त्री पुत्र पौत्र शय्या आसन ग्रह यामध्ये आपल्या एक त्यांना ती आत्मसंपदाच वाटते आपल्याला. हा जो प्रकार आहे तो सगळा हा अशाच प्रकारचा आहे. पुढे असं ते म्हणतात, एष चतुष्पदा भवति अविद्या मूलम अस्य क्लेश संतानस्य कर्माशयस्य सविपाकस्य इति. अशी अविद्या ही क्लेश याची संतान म्हणजे क्लेश आहेत, ह्याच्यापासून क्लेश उत्पन्न होतात. आणि तसंच कर्माशय विपाक कर्मफल कर्मवासना या सगळ्या गोष्टी यामागे आपल्या म्हणजे बाणगुळाप्रमाणे आपल्या मागे लागतात. अविद्या आली की हे सगळे आलेच. कर्मवासना आली, मग कर्मवासना आली की कर्म आलं, कर्म आलं की कर्मफळ आलं, मग ही रडारड आली. हे जीवन संसार प्रपंच हे सगळे त्या गोष्टी आल्याच, म्हणजे सगळे अविद्योद्भव आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे ते अविद्येचं निरूपण करतात. आणि मग थोडासा अविद्या या शब्दाबद्दल ते खुलासा करतात. हा अविद्या शब्द कसा आहे, तस्य अश्च अमित्र अगोष्पद वस्तू सतत्वम विज्ञेयम. म्हणजे ही अविद्या जी आहे, ही अविद्या म्हणजे जसे अमित्र अगोष्पद हे अभावरूपी पदार्थ नसून भावरूप पदार्थ आहेत. आलं का लक्षात? अविद्या ही तुम्हाला अभावरूप वाटते, अज्ञान म्हणजे तो काहीतरी अभाव आहे असं वाटतं, तसं अभावरूप नाहीये. ही भावरूप वस्तू आहे, सद्वस्तू आहे. अविद्या सद्वस्तू म्हणजे भावरूपी मानावी. अमित्र म्हणजे मित्राभाव नव्हे. अमित्र हा आपण शब्द कसा वापरतो, शत्रूला अमित्र म्हणतो. आला का लक्षात? एखादा माझा मित्र नाही म्हणजे त्याला आपण अमित्र म्हणत नाही, पण ज्यावेळेला आपण म्हणतो हा माझा अमित्र आहे त्याचा अर्थ तो शत्रू आहे. तर अमित्र म्हणजे शत्रू. अगोष्पदम म्हणजे गायीच्या पावलांचा अभाव नाही, तसा काही समजला जात नाही. तशीच अविद्या म्हणजे विद्येचा अभाव नाहीये. आला का लक्षात? म्हणून ते म्हणतात, यथा न अमित्रो मित्राभावो न मित्रमात्रम किंतु तद्विरुद्ध सपत्नः. अमित्र म्हणजे मित्राभाव नव्हे तर मित्र प्रतिपक्ष, मित्राचा प्रतिपक्ष शत्रू, तसा हा अविद्येचा प्रकार आहे. आणि मग ते असं म्हणतात, यथा वा अगोष्पदम न गोष्पदाभावो न गोष्पदमात्रम किंतु देश एव ताभ्याम अन्यवस्त्वंतरम. म्हणजे जसं अगोष्पद म्हणजे पायांचा अभाव किंवा गायीचे पाय मात्र जसा नाही, याचा अर्थ एक देशविशेष असतो. एवं अविद्या न प्रमाणम न प्रमाणाभाव किंतु विद्या विपरीतम ज्ञानांतरम. अविद्या इति, अविद्या म्हणजे अज्ञान नाही, ज्ञानाचा प्रतिपक्ष विरोधी ज्ञान आहे. आलं का लक्षात? अशा प्रकारे अविद्येचं त्यांनी त्या ठिकाणी विवरण केलेलं आहे. अशा प्रकारे अविद्येचं विवरण या ठिकाणी संपतं. अविद्येचा विचार केल्यानंतर आपण त्याच्या उत्तर पर्वाकडे आता वळतो. अविद्येनंतर प्राप्त होणारं पहिलं पर्व म्हणजे अस्मितेचं पर्व आहे. अर्थात अविद्या विवर्धमान झाली तर ती अस्मिता बनते. पूर्वी तुम्हाला सांगितलं, अविद्या गुणिले अविद्या बरोबर अस्मिता. अविद्या वर्ग म्हणजे अस्मिता. तर ही अस्मिता, त्याचा आपण या ठिकाणी आता विचार करणार आहोत. आता त्याचा परिचय आपल्याला थोडासा चौथ्या सूत्र प्रसंगामध्ये झालेला आहे. अस्मितेचा थोडा आपण विचार केला आहेच आहे, पण आता सूत्राच्या अनुषंगाने आपण थोडासा या ठिकाणी विचार करणार आहोत. दुसऱ्या पर्वामध्ये अविद्या अस्मिता बनते असं आपण पाहिलं. अस्मिता म्हणजे आपण सर्वसामान्यपणे त्याला अहंकार असं म्हणतो, त्याचा आपण विचार केला. तर या अस्मिता पर्वाचं शास्त्रामध्ये जे लक्षण केलंय त्याच्याकडे आता आपण आपल्याला वळायला पाहिजे. तर शास्त्रामध्ये लक्षण करताना सूत्रकार म्हणतात, दृक् दर्शन शक्त्योः एकात्मता इव अस्मिता. दृक् शक्ती आणि दर्शन शक्ती यांच्यामधली एकात्मता म्हणजे अस्मिता.
आता असं आहे की अहंकार म्हणजे आपण सर्वसामान्यपणे काय समजतो की अंतःकरणावर आपण आपल्या आत्मत्वाचा आरोप करतो आणि म्हणून त्याला अहंकार असं म्हणतो आपण. म्हणजे अंतःकरण हे अहंकाराने किंवा आकाराने प्राप्त होणं याला आपण अहंकार म्हणतो. ही साधी गोष्ट आहे. आपल्या अंतःकरणाला आपण अहम म्हणतो, आपल्या अंतःकरणाला आपण मी समजतो. म्हणजे अंतःकरणावर आपण आत्मारोप करतो, आत्म्याचा आरोप करतो आणि त्याचा अहंकार बनतो. म्हणजे अंतःकरणावर अहमभाव येणं याला अस्मिता म्हणतात. अशी सुटसुटीत व्याख्या न करता दृक्शक्ती आणि दर्शनशक्ती ह्यांची एकात्मता अस्मिता असते. असे बोजड शब्द सूत्रकार वापरतात. आलं का लक्षात? अंतःकरणावर आत्म्याचा आरोप होऊन त्या ठिकाणी अस्मिता होते, अस्मी म्हणजे अहमभाव हा निर्माण होतो. एवढंच एक सोप्या शब्दात सांगायचं सोडून सूत्रकार अशा आडवळणाने का सांगतात? असं का म्हणतात की दृक्शक्ती आणि दर्शनशक्ती यांच्यामधली एकात्मता ही अस्मिता असते? तर अशा प्रकारचं लक्षण सूत्रकार आडवळणाने का करतात हा विचार आपल्याला या ठिकाणी करायला पाहिजे. आणि अस्मिता म्हणजे काय, अहंकार म्हणजे काय, हा प्रकार काय असतो हा सूत्रान्वये आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. पण तो प्रकार आपण पुढल्या प्रसंगी सुरू करूया. कृष्णार्पणमस्तु.